वालचंगरच्या कामगारांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे। म्हणजे मागील काही दिवसापूर्वी युनियनच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं। त्या युनियनच्या आंदोलनाच्या माध्यमातून तिथं नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब भेटीला आले होते आणि भेटल्यानंतर त्यांनी एक शब्द दिला की कामगार मंत्री जे सुरेशजी खाडे साहेब आहेत त्यांच्यासमोर आम्ही बैठक लावतो। त्यांनी बैठकसुद्धा लावली, परंतु बैठक लावल्यानंतर जे ठरलं गेलं, जे मिनिट्स आहेत, जे मुद्दे टोटल 3 मुद्द्यावर तिथं चर्चा झाली आणि त्या मुद्द्यावरती चर्चा झाल्यानंतर जे मिनिट्स ठरले, जे निर्देश मंत्र्यांनी दिले होते त्या निर्देशाप्रमाणे कंपनी अजिबात वागली नाही। म्हणून कंपनीच्या कामगारांना पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आणि आंदोलन परत बसवण्यात आलं। नंतर आंदोलन स्थळी ज्यावेळेस पदाधिकारी अधिकारी आले त्यांना पुन्हा कंपनी प्रशासन शब्द दिला की आम्ही तुम्हाला येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सर्वांचे किमान वेतन, महिन्याचे मासिक वेतन, कामगाराची देणी आणि जे म्हणजे कामगार मंत्र्यांचे मिनिट्स घालून दिले, म्हणजे नेम घालून दिले त्याप्रमाणे आम्ही वागू। परंतु आज तागायत सुद्धा त्यांचं किमान वेतन मिळालं नाही, मागील देणी मिळाली नाही। तर आम्ही तक्रार तर केलेलीच आहे। आपल्या माध्यमातून एक सांगायचं की माझ्या आमदारांनी यामध्ये लक्ष घालावं आणि तातडीनं हा प्रश्न मार्गी लावावा। त्याचबरोबर